नमस्कार. आज आपण भारताच्या घटनात्मक इतिहासातल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या खटल्याबद्दल बोलणार आहोत. एक असा खटला ज्याने अक्षरशः आपल्या लोकशाहीला एका अनिश्चित भविष्यापासून वाचवलं. आता हा खटला किती मोठा होता याची कल्पना काही आकड्यांवरूनच येईल. हा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त काळ चाललेला कायदेशीर लढा म्हणून ओळखला जातो. विचार करा, या एका खटल्याची सुनावणी तब्बल 68 दिवस चालली. म्हणजे कामकाजाचे 68 दिवस. इतका हा खटला महत्त्वाचा होता की बाकीचे 100हून जास्त खटले बाजूला ठेवले गेले होते. आणि हो, याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आत्तापर्यंतचं सर्वात मोठं खंडपीठ स्थापन केलं. तब्बल 13 न्यायाधीश होते त्यात. आजपर्यंत इतके न्यायाधीश कधीही कुठल्याही खटल्यासाठी एकत्र बसलेले नाहीयेत. मग याचा अंतिम निकाल किती मोठा असेल? तब्बल 703 पानांचा. म्हणजे हा निकाल स्वतःच एक ग्रंथ होता. आणि या खटल्याची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज यावरून येतो की योग्य अयोग्य ठरवण्यासाठी आपल्या न्यायालयाने 70हून अधिक देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. पण एवढा मोठा कायदेशीर लढा सुरू कसा झाला? तर याची सुरुवात झाली होती एका साधू आणि राज्याच्या संघर्षातून. ही गोष्ट आहे केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या एडनीर मठाची. झालं असं की केरळ सरकारने जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत या मठाची जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, ज्यामुळे साहजिकच मठाच्या उत्पन्नावर आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला. हा घटनाक्रम अगदी सरळ होता. 1963 मध्ये कायदा आला. 1970 मध्ये सरकारने त्या कायद्याचा वापर करून जमीन ताब्यात घेतली आणि त्याच वर्षी मठाचे प्रमुख केशवानंद भारती यांनी या कायद्याला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मग भारतीयांचा युक्तिवाद काय होता? तर त्यांचा दावा होता की ही जमीन संपादित करण्याची प्रक्रिया त्यांच्या मालमत्तेच्या, समानतेच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचा थेट उल्लंघन करते आहे. पण हा खटला फक्त एका मठाच्या जमिनीपुरता मर्यादित नव्हता. याच्या मागे खूप मोठा संघर्ष सुरू होता. हा संघर्ष होता भारताच्या 2 सर्वात शक्तिशाली संस्थांमध्ये, आपली संसद आणि आपलं सर्वोच्च न्यायालय. ही एक प्रकारची घटनात्मक रस्सीखेच होती.